अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मंडळी, श्री स्वामी समर्थ माऊली अक्कलकोटच्या त्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अस्तित्वाचा पुरावा देणारा हा व्हिडिओ आहे। होय मंडळी, स्वामी समर्थ महाराजांच्या अस्तित्वाचा पुरावा। हम गया नहीं हम जिंदा है, हे स्वामी समर्थांचं वाक्य एकदम सत्य, एकदम तथ्य। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, स्वामी समर्थ महाराजांच्या असल्याची चाहूल आज सुद्धा अनेक भक्तांना लागते। नव्हे एक तारीख, एक वेळ अशी तुम्हाला सांगतो की त्या दिवशी त्यावेळी मात्र लाखो लोकांना हा अनुभव आला। स्वामी समर्थ महाराज आहेत। मंडळी, 1 जुलै 2001 हाच तो दिवस आणि याच दिवशी पुण्यामध्ये एक मठ आहे स्वामी समर्थ महाराजांचा, मंगळवार पेठेमध्ये। आणि त्या ठिकाणी असं काही घडलं की अक्षरशः बघणारे लोक चकित होऊन गेले। स्वामी समर्थ महाराजांनी त्या दिवशी दाखवून दिलं, हम गया नहीं हम जिंदा है। स्वामी समर्थ महाराजांच्या अस्तित्वाचा तो एक फार मोठा पुरावा। मंडळी, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। नेमकं काय घडलं त्या ठिकाणी, त्या मठामध्ये, त्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये नेमकं काय असं घडलं की बघण्यासाठी लोकांची गर्दी उसळली। नेमकं घडलं काय ते तुम्हाला सांगतो। मंडळी, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ माऊलींचा एक फार मोठा हा चमत्कार, एक फार मोठा हा अनुभव आहे आणि तोच अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार मंडळी, मी सावतार नदिवे, आपल्या श्री स्वामी आज्ञा या मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। मंडळी, स्वामी समर्थ महाराजांचा भक्त परिवार आमाप आहे। कोट्यधीश लोक स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहेत। संख्येनेही कोट्यधीश आणि परिस्थितीनेही कोट्यधीश असणारी ती लोक। आता तुम्हाला सांगतोय तो प्रसंग, ज्या दिवशी असं काय घडलं की बघणाऱ्यांची संख्या वाढत जाऊ लागली। तब्बल 2-2.5 महिने त्या ठिकाणी त्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये लोक येत होते, जात होते। लाखो लोकांनी तो चमत्कार पाहिला। मंडळी, तुम्हाला सांगतोय की पुण्यामध्ये मंगळवार पेठ आहे आणि त्या ठिकाणी असणारं श्री स्वामी समर्थांचं केंद्र। एक गृहस्थ आहेत बघा मंडळी, एक सर्वसाधारण एक स्वामी सेवेकरी आहेत, गोंगावले त्यांचं नाव, प्रताप अनंत गोंगावले। आता मंडळी, हे आणि त्यांची पत्नी हे दोघे निश्चिम स्वामी समर्थांचे भक्त आणि तो जो मठ आहे, ते जे स्वामी केंद्र आहे, ते 50 वर्षापासूनचं जुनं केंद्र आहे आणि इतकी स्वामी समर्थ महाराजांची त्यांची ती नित्य सेवा होती। एक दिवशी म्हणजे ती तारीख आहे 1 जुलै 2001। मंडळी, संध्याकाळच्या वेळी त्यांची जी पत्नी आहे तर ती स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी गेल्या। बघा मंडळी, गोंगावले फॅमिलीमधल्या त्या ज्या ताई आहेत तर त्या ठिकाणी स्वामी माऊलींना नैवेद्य दाखवण्यासाठी गेल्या। बघताय तर काय, त्या ओरडल्या, अक्षरशः त्यांनी आवाज दिला, त्या ओरडल्या। त्यांचे पती किंवा अजून काही लोक त्या ठिकाणी लगेच धावत आले। मंडळी, घडलेलं असं होतं की ती माऊली स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवायला जशी गेली तसं त्यांच्या दृष्टीस एक गोष्ट पडली की एक स्वामी समर्थ महाराजांचा त्या मठामध्ये असणारा जो मोठा फोटो आहे तर त्या फोटोमधून साक्षात जे स्वामी समर्थ महाराज अशा पद्धतीने हात धरून बसलेले, तर त्या हातामधून भस्माच्या 3 धारा वाहत होत्या। बघा मंडळी, भस्म विभूती अक्षरशः स्वामी समर्थ महाराजांच्या हातामधून सांडत होती, त्याच्या 3 धारा लागलेल्या होत्या। मंडळी, हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही, परंतु खरोखरच स्वामी समर्थ महाराजांचं अस्तित्व आहे हे मात्र तुम्हाला मान्य करणं भाग पडेल। आता मंडळी, घडतं काय तर ती जी माऊली आहे, त्या ज्या गोंगावले ताई आहेत, तर त्या अचानकपणे चकित होतात, ओरडतात, आवाज देतात। बाहेरून काही लोक येतात, त्यांचे पती येतात आणि बघतायत तर काय मंडळी, अक्षरशः स्वामी समर्थ महाराजांच्या हातामधून त्या भस्माच्या 3 धारा, अक्षरशः मंडळी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर तब्बल 18 दिवस स्वामी समर्थ महाराजांच्या हातामधून ती विभूती सांडत होती। मंडळी, ती तारीख सुद्धा तुम्हाला सांगितली आहे, आषाढ शुद्ध एकादशीचा तो दिवस होता, 1 जुलै 2001। बघा, ही घटना घडून फार दिवस झाले, साधारणपणे एक 25-26 वर्ष निघून गेली, परंतु स्वामी समर्थ महाराजांनी त्या तारखेला, त्या दिवशी मात्र स्वतःच्या अस्तित्वाची चाहूल आपल्या भक्त मंडळींना दिली। 1 जुलै 2001।
दुसरा दिवस उजाडला 2 जुलै. ही बातमी अगदी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येऊ लागले. मंडळी, ही जी गोष्ट आहे ती आस्तिक लोकांपर्यंत पोहोचली, तशी नास्तिक लोकांपर्यंत सुद्धा पोहोचली. अहो, कुठे स्वामी काय काय, अजिबात असं नसतंय. स्वामी समर्थ म्हणजे साधारण माणूस होते आणि त्यांचा मृत्यू झाला म्हणजे सगळं काही संपलं, अशी नास्तिक लोक बोलायची. आणि ही जी गोष्ट आहे ती त्या नास्तिक लोकांपर्यंत सुद्धा जशी पोहोचली, तसं त्यांच्यामध्ये चर्चेनं उधाण आलं. अहो, कुठं स्वामी समर्थांचे त्या फोटोमधून विभूती बाहेर येते का? त्या फोटोमधून कुठं तो जो स्वामी समर्थ महाराजांचा तो भस्म आहे, तो भस्म कुठं बाहेर येत असतोय का? काही जण नास्तिक लोक तोंडाला येईल ते बोलू लागले. त्या फोटोचे म्हणे फ्रेम जे आहे किंवा पाठीमागे त्या फोटोमध्ये लाकड वापरलेलं असेल आणि त्या लाकडाला भुंगा लागला असेल आणि त्या भुंग्यामुळे ते पीठ त्याच्यामधून बाहेर येत असेल, अशी ते नास्तिक लोक बोलत होते. परंतु मंडळी, मुख्य गोष्ट, मेन गोष्ट अशी होती की स्वामी समर्थ महाराजांचा तो फोटो होता, त्या फोटोला अगदी काच लावलेली होती. बघा, काच लावलेल्या त्या फोटोवरून, त्या काचेवरून ती विभूती बाहेर येत होती. अक्षरशः बघा मंडळी, तो जो फोटो आहे तर त्या फोटोला लाकडी चौकट होती. अक्षरशः त्या चौकटीवरती खाली लाकडावरती ते भस्म सांडलेलं होतं आणि त्या चौकटीवरती ते भस्म, तिथून पण ती चौकटीची जी मोकळी जागा होती ती जागा भरून खालती गादीवरती ते भस्म सांडत होतं. अक्षरशः 18 दिवस त्या फोटोमधून ते भस्म बाहेर निघत होतं. जणू काय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातामधून गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्या वाहू लागल्यात की काय, असं वाटायचं. कधी कधी मनाला वाटायचं की हेच ब्रह्मा विष्णू महेश आहेत, याचं ते संकेत देत आहेत. म्हणून तर त्या स्वामी समर्थांच्या हातामधून 3 त्या भस्माच्या धारा वाहत आहेत. बघा मंडळी, स्वामी समर्थ महाराजांचे काय वाक्य आहे, हम गया नहीं हम जिंदा है. आणि हेच वाक्य सत्य असल्याची किंवा स्वामी समर्थ महाराजांचं अस्तित्व असल्याची ही एक खरी सत्य घटना, हा एक खरा अनुभव स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती म्हणता येईल किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या अस्तित्वाची कुठेतरी आपल्या भक्तांना भेटलेली ही जी जाणीव आहे तर ती जाणीव. तर बघा मंडळी, हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि हा प्रसंग जो घडलेला आहे हा याच्यापूर्वी तुम्ही कधी ऐकलेला होता का? नक्कीच कमेंट करून सांगा. शेवटी स्वामी आहेत हे नास्तिक लोकांनी सुद्धा त्यावेळी मान्य केलं, कारण अक्षरशः त्या फोटोला फ्रेम ही जी काचेची होती, बघा त्या फोटोवरती काच बसवलेली होती, तरी त्या काचेवरून ही विभूती बाहेर येते किंवा हा भस्म बाहेर येतोय. ही साधी सोपी गोष्ट नाही. हा एक फार मोठा अलौकिक दैवी असा चमत्कार श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःची अस्तित्वाची चाहूल आपल्या भक्तांना दिली असं म्हणायला हरकत नाही. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.